हे यू गाईज वेलकम बॅक. तर फायनली आज मी गावी जाते. तो लेट्स गो फ्रॉम मुंबई टू कणकवली. पण ह्यावेळी ट्रेननी नाही, बसनी जाऊया. आता ट्रेनमध्ये फेरीवाले येतात हे तर तुम्ही ऐकलंच असाल, पण बसमध्ये फेरीवाले, हो ह्या बसमध्ये फेरीवाले पण ह्यांच्या येण्याची वाट न बघता मी आधीच माझा खाण्याचा कार्यक्रम सुरू केला होता. त्यानंतर प्रवासाला सुरुवात तर झाली. आता ह्या बसने ट्रॅव्हल करण्याचा फक्त एकच डिसॲडव्हान्टेज आहे, तो म्हणजे ही गाडी खूप उशिरा जेवायला थांबते आणि सतत याच गाडीने प्रवास करत असल्याने मला माहिती होतं उशीर तर होणार. पूर्ण प्रवासात नुसतं चरत राहिल्यामुळे गाडी जेव्हा जेवायला थांबली तेव्हा मला भूकच नव्हती, त्यामुळे मी जेवलीच नाही आणि हेच खात राहिली होती. आता नुसतं खाऊन खाऊन आणि फोनसमोर डोळे फोडून माझं डोकं दुखायला लागलं होतं, म्हणून फोन बाजूला ठेवला आणि पुस्तक आणलं होतं ते थोडा वेळ वाचत बसली. निदान थोडी तरी शांतता माझ्या मनाला भेटली. त्यानंतर आता माहिती आहे मी फक्त वयाने मोठी झाली असली तरी पण किंडर जॉय खाणं काय माझ्याने सुटत नव्हतं. त्यामुळे मी सोबत किंडर जॉय आणला होता, तो खाल्ला आणि झोपून दिलं. झोप एवढी छान लागली की मी डायरेक्टली सकाळीच उठली. बघते तर कणकवली येणार होतं आणि ॲज ऑलवेज दादा ह्यावेळी पण मला घ्यायला उशिरा आला होता. त्यानंतर त्यांनी मला पिक केलं आणि आम्ही ब्रेकफास्ट करायला घेतलो. ब्रेकफास्टमध्ये इडली आणि गरम गरम कॉफी प्यायलो आणि आम्ही घरी जायला निघालो. सो येस गाईज, हेच होतं आजच्या ब्लॉगसाठी. जर तुम्हाला ब्लॉग आवडला असेल तर लाईक, शेअर अँड फॉलो. तब तक के लिए बाय.